इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन सुरू। 12 इमाम चौक, सोमवार पेठ, सोलापूर। दुबई येथे 35 वर्ष वास्तव्यात असलेले मूळचे सोलापूरचे उद्योजक अयूब खान यांनी गोरगरिबांच्या सेवेसाठी सर्वसामान्यांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं गेले 15 वर्षापासून आसरा चौकामध्ये ज्या वेळेस अयूब खान सुट्टींमध्ये सोलापुराला येतात त्या दिवसांमध्ये रविवारी शुगर आणि बीपी फ्री चेकअप कॅम्प तसेच सहकारी मित्र विपिनभाई पटेल, ब्रिज मोहन फोलेपिया, कापाडिया शेटजी, स्वर्गीय ओमडागा शेटजी, नरुद्दीन मुल्ला, श्री पवार, प्रभू जुगल, किशोर तिवाडीजी, करवा शेटजी यांच्या उपस्थितीत 15 वर्ष गेली झाले कुठलाही मोबदला न घेता अविरतपणे काम करतायत। या ठिकाणी 100 ते 150 लोकांचं स्वतःच्या खर्चाने चेकअप घेतायत। त्यांना यामध्ये मानसिक समाधान मिळते अशी त्यांची भावना आहे। समाजाचा आपण काहीतरी देणं लागतोय याची जाणीव नेहमी त्यांना आहे। याच्या व्यतिरिक्त दुबईमध्ये रोजगार संबंधित युवकांना रोजगार देण्याचं काम ते करतायत आणि शुगर बीपी चेकअप करणाऱ्या रुग्णांना दुबई आणि वरून आणलेले चॉकलेट्स बिस्किट सुद्धा वाटप करतायत आणि याचा अल्पोहार म्हणून ते वापर करतायत। माणूस हा या कार्यासाठी ओळखला जाईल, मग ती समाजसेवा असेल, शिक्षण सेवा असेल, रुग्णसेवा असेल। जर आपण मनापासून आणि समाजाच्या हितासाठी काम करत असेल तर नेहमी त्याची प्रशंसा होते। 70 आहे आणि शुगर बघा 150 कसं कंट्रोल केले बघा। व्हेरी गुड। माणसाला जगायचं असलं तर असं ठेवायचं, थांबायचं असलं तर नाही। अयूब खान एक गोळी आहे कशाची, शुगरची एक गोळी चालू, परंतु 150 कंट्रोल करून ठेवलेले आहेत आपण। एक चॉकलेट झाला का बरोबर आहे ये अल्लाह कर मदद से ना शुगर इसकी कंट्रोल है, ज्यादा रहता है। ये देखो कुठे गेले ते गुस्सा कसा रहते गेला बघा तिकडे बघा 132 कसा बघा दाल इसी हालत में चलता है। हां खाऊन टाका भात झाला त्याचा ना। हां शरीर आहे असं पण जीवापाशी आहे, आपलं शरीर पण इम्पॉर्टंट आहे। जो माणूस जीवाचं लक्ष ठेवतो ना स्वतःचं पण ठेवतं माझ्या हिशोबाने। काम दिसायला लागलं थोडी ते चालू आहे काय बराबर आहे। अयूब खान हे एक प्रसिद्ध उद्योगपती दुबईमध्ये आहे। त्या ठिकाणी त्यांचं गेली 30 ते 35 वर्षापासून वास्तव आहे। त्यांचा चिरंजीव देखील एक कंपनीमध्ये MD आहे। असं असताना गोरगरिबांच्या सेवेसाठी सर्वसामान्यांच्या कुठंतरी आपण काम केलं पाहिजे याच्यासाठी गेली 15 वर्षापासून आसरा चौकामध्ये ज्या वेळेस अयूब खान या ठिकाणी सुट्टीमध्ये येतात तर आमचा वॉकिंग ग्रुप आहे कमीत कमी 50 ते 80 लोकांचा। त्याच्यामध्ये कापाडे शेटजी होते, प्रभुराव होते, त्याच्यानंतर ओमडागा शेटजी होते, ब्रिजमन पोपले येते या ठिकाणी येत होते, विपिनभाई पटेल या ठिकाणी येत होते। ही सगळी मंडळी मिळून या ठिकाणी आपण आसरा चौकामध्ये अयूब खान यांचं आम्ही स्वागत करत होतो आणि अयूब खान यांनी हे कॅम्प चालवत होतं शुगर आणि बीपी। 15 वर्षापासून अविरतपणे त्यांनी कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता स्वतःच्या खर्चानं या ठिकाणी 200, 500, 100, 150 लोकांना ही सेवा वारंवारपणे देत आहेत। त्यांना एक त्यांचं मानसिक समाधान आहे। समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे ही त्यांची इच्छा कायमस्वरूपी असते। याला सोडून देखील दुबईमध्ये ज्या लोकांना जरूरत आहे त्या लोकांना कामासाठी घेऊन जातात, त्या ठिकाणी त्यांना काम देतात आणि त्या ठिकाणी त्यांना मदत करतात। मदत करण्याची भावना अयूब खान यांच्या रक्तात आहे। त्यामुळं शुगर बीपीचे जे पेशंट कोण निघालं तर त्यांना मार्गदर्शन करतात आणि स्वखर्चानं त्यांना चॉकलेट बिस्किट हे देखील दुबईमधून आणलेले त्यांना देतात। एक चांगला माणूस, सज्जन माणूस या ठिकाणी आम्हाला मिळाला आणि गरिबांची सेवेसाठी तो कार्यरत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। अयूब भाई यांच्या तब्येतीमध्ये चांगली सुधारणा हो, अशाच प्रकारे वारंवारपणे समाजाची सेवा करो, अशा प्रकारे ईश्वर चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह बरकातहू। गुड मॉर्निंग, नमस्कार। आज हर साल की तरह आज भी लोगों का इधर शुगर कैंप चल रहा है और बहुत सारे लोग यहाँ पे आते हैं। मैं जब भी छुट्टी आता हूँ दुबई से तो मेरा एक काम होता है कि एवरी संडे हम लोग यहाँ चेकअप करते हैं और इस चेकअप के लिए इस बार पहली बार ऐसा हो रहा है। 15 साल से ये सेवा चालू है
लोगों को अवेयरनेस करता हूँ। और हम लोग ये देखने मिलता है कि आज के इसमें भी करीबन 500 से ज़्यादा शुगर भी लोगों को मिली, बट उनको पता नहीं था की इसमें मेरे जिसम में इतनी शुगर आहे, माझ्या बॉडीमध्ये एवढी शुगर आहे। तर आमचे कौतुक शेख आणि मुल्ला साहेब पण आले, आज आमचे भेट दिले। आमचे बिपिनभाई पटेल अश्विनीचे चेअरमन ते स्वतः ओपनिंग करून जातात तिकडे सकाळी येऊन बसून, आणि त्यांची तब्येत ठीक नसताना त्यांनी नुसतं यायला विश केले। आणि चांगल्या माणसाला आम्ही सजेशन देतो, जास्त करून गोळी चालू होऊ नयेपर्यंत माझं एम असंच असतं माणसासाठी की त्यांची गोळी चालू व्हायचं नाही। आणि फार माणसं बघून एक असा केस आला होता 2023मध्ये की त्याचं मुलगाचं वय नुसतं 24 होतं आणि त्याची शुगर बघितल्यावर 250 260, तर त्याला सांगितलं की गोळी मी चालू करून त्याला सर्व मी ॲक्टिव्हिटी दाखवलो, कसं जेवायचं, कसं 6 वाजता 7 वाजता तोंड बंद करायचं। आणि तो माणूस नेक्स्ट इयर त्यांनी 240ची शुगर त्यांनी 120पर्यंत आणला। मला फार आनंद झाला। आज पण फार मायनस आमचे जे पहिलेचे जे माणसं होते सर्व कमी जास्त मिळाले, त्यांना सजेशन दिलेलं आहे गोळीपासून दूर राहा आणि आपलं काम करा असं म्हणून एवढी त्या सर्वांना सांगतो। आणि याच्या हेल्पसाठी माझी एक नवनीची मुलगी आहे, ती पण सकाळी 8 वाजता या कामासाठी येते। ही पण चांगल्या कंपनीमध्ये कामाला, परंतु त्या हेल्पसाठी दोघांच्या ती बराबर सकाळी 8 वाजता येऊन होती। आणि त्याला पण आज जे मी केलो आणि आज मी थांबलो इकडं चौकात, हे माझं सर्व लोकांचा आशीर्वाद होता। आज मी कुठंपर्यंत गेलो याच्या पाठीमागं ही सेवा फार मोठी आहे आणि आमचे फार मोठे लोक आहेत, सर्व मला ओळखतात। आणि बस असंच चालू देण्यासाठी माझं कंटिन्यू हे काम चालू राहील। त्याच्यासाठी फार सपोर्ट केले यावेळी आमचे तौफिक शेख आणि तौफिक नदाब, आणि आज त्यांचं पण प्रमोशन झालेलं आहे। आज सर्व पेपरमध्ये या लागले। त्यांच्या पुढच्या जर्नीसाठी माझ्याकडून आणि आमच्या सर्व सोलापूरकरांकडून त्यांना पण विशेष मी माझ्याकडून एक आशीर्वाद आणि एक सपोर्ट करेन, शुभेच्छा देतो। आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर मिस्टर तौफिक नदाब।